पंडित महाराज। याल तरी यार लागे लागे याल तरी यार लागे याल तरी यार लागे लागे याल तरी यार लागे यार लागे याल तरी यार लागे लागे याल तरी यार लागे याल तरी यार लागे यार लागे याल तरी यार लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी याल तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यार वा, वा. लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल 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 तो बरी पुरे म्हणाल पुरे म्हणाल पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आजी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तो भरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसूतां संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्नाम् अन्याउच्च हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे विहिमरथ्यां मुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रधान विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू काय माझी वाणी मानेल संतासी नंदवती चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगज्ञानी देवाचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महापुरुष यांचा हा 4 चरणाचा अभंग असून कार्याच्या प्रसंगातील आहे अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगावरचा प्रतिपादित स्वरूप समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला नाम जप सोहळा काय कारणान आहे काय निमित्तानं आहे आपल्या सर्व मंडळीला ज्ञात झाले असले तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय महाशिवरात्रीच्या अपूर्व पर्वावर सुंदर चालू असलेला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम चालू आहे आपल्या सर्वांचं हृदय असणारे अनेक रूपीजी महाराज यांच्या भव्य दिव्य स्वरूपाच्या नियोजनामध्ये आजची ही सेवा
आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये याचा ट्रबल करेल. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला ज्ञानोबराय कोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करणार आहोत. विठाला शास्त्रकार सांगतात काहीतरी जन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडणारच नाही. बहुत सुसुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुकोबरायचं प्रमाण किती गोड आहे. तुका म्हणे ओता ठेवा ओता ठेवा सेवा करण्याचा योग तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडल में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरे भोलेनाथ बुलाते. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात की भोलेनाथाची सेवा करण्याचा योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे हे प्रसादाचं कीर्तन असतं महाराज. कशाचं कीर्तन आहे? प्रसादाचं कीर्तन. ज्या ज्या व्यक्तीने 7 दिवस जशी सेवा केलेली त्या सेवेच्या तीर्थात माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला आणि मला प्रसाद देणारे भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. बऱ्याचशा लोकांची व्यवहारामध्ये धारणा अशी आहे की 5 दिवस नाही कीर्तनाला गेलं चालतं, 7 दिवस कीर्तनाला नाही गेलं चालतं आणि काल्याच्या कीर्तनाला गेलं की तेवढंच पुण्य भेटते. ही जर तुमची धारणा असेल तुमच्या बापाने सांगितलं तुम्हाला कोणी सांगितलं? असं नसतो व्यवहार. तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहात. 30 तारखेला कंपनीचा पगार असतो. किती तारखेला पगार असतो कंपनीचा? किती तारखेला? बोलत चला कडे. किती तारखेला? 30 तारखेला. मग 30 तारखेचा पगार घेण्यासाठी पहिले 29 दिवस तुम्हाला मला काय करावं लागतो? काम करावं लागलं असेल ना. मग 29 दिवस घरी झोपला. 29 दिवस कंपनीत गेला आणि 30 तारखेला पगार आणायला गेले. आपल्याला कंपनी देईल का पगार? जसं 30 तारखेचा पगार घेण्यासाठी 29 दिवस काम करावं लागतं तसं काल्याचा प्रसाद घेण्यासाठी पहिले 4-5 दिवस भगवंताची सेवा करावं लागलं महाराज. एवढ्या सहज नाही की काल्याचं कीर्तन झालं आणि मग स्वामीजीच्या कृपेने माझ्या जीवनाचं कल्याण होईल. ही प्रथा चुकीची आहे. पहिलं तुम्हाला सेवा करावं लागलं. इथली सर्व सेवा समान आहे महाराज. इथं अन्नदान करणाऱ्यालाही तेवढंच पुण्य आहे आणि इथं पत्रवाळ्या वाचणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे. इथं कीर्तन करायलाही तेवढंच पुण्य आहे. इथं गायकालाही तेवढंच पुण्य आहे. वादकालाही तेवढंच पुण्य आहे. चौदारालाही तेवढंच पुण्य आहे. ज्या ज्या व्यक्तीने जशी सेवा केलेली आहे त्या सेवेच्या तीर्थात माझ्या पांडुरंग परमात्मा तुम्हाला आणि मला प्रसाद देणारे. विठ्ठल काही अलिखित परंपरा आहे त्याच्यामध्ये ही एक परंपरा आहे. पहिल्या दिवशी कीर्तन करणाऱ्याने अभंग घ्यावा.
जागराच्या कीर्तनाने कोणता अभंग घ्यावा आणि काल्याच्या कीर्तनाने कोणता अभंग घ्यावा? काल्याच्या कीर्तनाने बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा, काल्याच्या कीर्तनाने बाकीचं व्यर्थ बोलण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे काल्याचा अधिकार तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले. महाराज, ओ बाबा, हे स्वर्गातील अमृत आहे, तुम्ही राजा परीक्षितीला पाचा, राजा परीक्षिती अमर होऊन जाईल आणि ते स्वर्गाचं भागवत अमृत आम्हाला द्या. तर शुकाचार्यांच्या मुखातले उद्गार किती गोडे पहा. क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मनिर महान ब्रह्म रातो विचारेन तदा देवांजहा सह सुरानामपि दुर्लभहा. सुरा म्हणजे देव. देवादिकांना ज्या गोष्टी दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, त्या जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर माझी सर्वांना विनंती आहे, एवढा सुंदर नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, या संधीचं सोनं करून घ्या. 3 वर्ग या समाजामध्ये पडतात. काहींना नरदे मिळाला नाही, कळाला नाही 1, काहींना कळाला पण मिळाला नाही 2, आणि काहींना मिळाला पण कळाला नाही 3. काहींना मिळाला नाही, कळाला नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती. त्यांच्या जीवनामध्ये हे, त्यांच्या योनीमध्ये हे ज्ञानच नाहीये. त्याच्यामुळे ते कीर्तनाला, भागवताला, रामायणाला येऊ शकत नाही. चुकून जर एखादं कुत्र कीर्तनकाराकडे यायला लागलं आणि चुकून जर एखादं कुत्र या मंडपात यायला लागलं, लोक त्याला काढून देतात. मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचं, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या, कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. खंती ते न करा कोणे गाढव उतरा. बस, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या, भागवत ऐकून घ्या. प्राणी झाल्यानंतर लोक तुम्हाला धर्म मंडपात येऊ देत नाही. 1, काहींना नरदे मिळाला नाही, कळाला नाही. 1, काहींना कळाला पण मिळाला नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा इहलोकीचा हा देह. देव इच्छिता ती पाय, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे. सगळ्यात अभागी जीव म्हणजे तुमचा आणि माझा आहे महाराज. एवढा अनमोल किमतीचा नरदे तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. कबीर महाराज सांगतात, औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरदे जगाच्या मालकाने तुम्हाला आणि मला बसण्यासाठी दिलाय. पण तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळं हात तोया झाला
झाला फाटा बाधिकेचा अनेक प्रमाण देते. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. देवाला जोडण्यासाठी भगवंताने नरदे दिलाय महाराज. आणि इथं येऊन जर त्याला जोडलं नाही तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. आणि परत सगळ्या गोष्टी मिळतात. बसणारे मंडळी लक्ष द्या माझ्या कीर्तनाकड. गेलेली सत्ता परत मिळेल 1, गेलेली प्रॉपर्टी परत मिळेल 2, गेलेली जमीन परत घेता येईल 3, अहो गेलेली बायको परत येईल 4. पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट. किती पैसे दिले म्हणजे माणसाचं आयुष्य भेटेल? मला तर यमाचा एक उत्सव साजरा करायचा महाराज. जसे लोक अॅनिव्हर्सरी साजरी करतात, वाढदिवस साजरे करतात, अभिष्ट चिंतन सोहळे साजरे करतात, मला असं वाटतं सर्वांना मिळून एकदा यमाचा एक उत्सव साजरा करायचा. एक माणूस म्हणे महाराज यम माणसाला घेऊन जातो आणि तुम्ही त्यांचा उत्सव साजरा करता. याचं कारण असं आहे जगात एकच माणूस असा आहे की यम तो अजून कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला. आणि ज्या दिवशी यम मॅनेज होईल ना महाराज त्या दिवशी मोठे मोठे बोके मारणारच नाही, आपल्यासारखे गरीबच मरतील महाराज. यम न्यायला आला की ते चेक काढून देतील. हे बघ तुला अमाऊंट टाक, 5 वर्ष येऊ नको, मी आत्ताच निवडून आलो, 5 वर्ष यायचं नाहीये. यमाच्या पुढं कोणाचं चालत नाही. काळाची उडी पडेल बा सोड विना तेव्हा माये बाबा. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काळ जोपर्यंत तुमच्यावर घाला करत नाही त्याच्या अगोदर भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. नाथ बाबा सांगतात करा रे बापानो साधन हरी के, 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 करा रे बापानो साधन हरी के. हरी करणी रे करुणा काधरी करणी रे करुणा हरी मुखी हर बली हरी मुखी हर बली जिथं कीर्तन चालू आहे तिथं सुद्धा आपलं सरकार आहे आणि जे सवंगडी आहे तिथं सुद्धा आपलं सरकार आहे. म्हणजे दोन्ही राज्यात एवढं चांगलं सरकार असताना असं झालं नाही पाहिजे. करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. येणे नो हे जन्म यमाची आता ना ऐशी या साधना करा. काही एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झाला ना गड्यानो. भगवंताचं चिंतन करा. भगवंताच्या अवताराचा इतिहास तुम्हालाच आणि मला सर्वांना ज्ञात आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. तुलसीदासजी रामायणामध्ये सांगतात हा जब जब होए धर्म की हानी बाडही असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरहि कृपा निधि सजन पीरा. राम सिया राम जय जय राम. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं, दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं दिलं, तिसरं प्रमाण माझ्या तुकोबराचं किती सुंदर आहे पहा. धर्म रक्षावया अवतार घेसे धर्म रक्षावया अवतार घेसे धर्म रक्षावया अवतार घेते. धर्म रक्षावया अवतार घेते. आपुले
रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. आणि द्वापार युगाची परिस्थिती तीच झाली. कंस, दंतवक्र, शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणत्या व्यक्तीला होत असेल तर त्या व्यक्तीचं नाव पृथ्वी माता आहे. पापी जय भक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. दिदलासे त्रास ऋषी मुनी सकळा न पूजिती कोणी देवा एक. राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्यावेने. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय नेत्री वाहे तो सांगत असे. पृथ्वी मातेनं गाईचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली. ओ ब्रह्मदेवा, राक्षसाच्या भीतीने ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये. राक्षसाच्या भीतीने महाराज लोकांचे कीर्तन बंद झाले, भजन बंद झाले, टाळ बंद झाले, पखवाज बंद झाला. ब्रह्मदेव म्हणले हे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही, आपल्याला कोणाकडे जावं लागेल? भगवान विष्णूकडे जावं लागेल. सगळे देवता एकत्रित झाले आणि भगवान विष्णूकडे गेले. जगामध्ये सगळ्यात माणसाला जर प्रिय काय असेल तर स्तुती महाराज. तुम्हाला जर असं वाटत असेल सप्ताह चांगला करून घ्यावं, सप्त्यात मस्त सगळ्यांनी आनंदात राहावं, तर 7 दिवस गध्याला सुद्धा बाबूराव म्हणायला शिका. ही वस्तुस्थिती महाराज. आणि आमचं तर एवढं अवघड झालं, कीर्तन करायला 2 कीर्तनात तर एवढं खोटं बोलावं लागतं. पहिलं बोलावं लागतं वर्ष श्राद्धाला. आम्हाला तर असं झालं, ज्याला घरात बायको विचारत नाही त्याला सुद्धा असं वाटतं महाराजांनी माझं 2 तास वर्णन करावं. नेमकं काय केलंय तू तुझं वर्णन करण्यासाठी? आणि वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाचा तर अनुभव असा आहे, ते दारू पिऊन मेलेलं असतं आणि आम्ही त्याच्या पुण्यतिथीला अभंग घेतो. यासाठी केला होता अट्टहास गेला. महाराज नरकात, ऐकणारे नरकात. आणि गायक वादक अगोदरच गेलेले असतात, कारण पंचपती अगोदर सुरू करतात ना, ते त्यांचा विषय बरोबर आहे का नाही? एवढं कठीण आहे. दुसरं खोटं बोलावं लागतं अभिष्ट चिंतन सोहळ्याला. त्यांना अख्खं गाव लुटलेलं असताना आम्ही सांगतो साहेबासारखा माणूस नाही. खालचे लोक म्हणतात अरे त्यानं 1.5 लाखाचे गोरगरिबाचे घरकुल सुद्धा खाल्ले, तू म्हणतो साहेबासारखा माणूस नाही. कठीण ताळ आहे. वर्णन माणसाला एवढं आवडतं, बापरे बापरे बाप, खूप वर्णन आवडतं. सगळ्या देवता भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूंची स्तुती सुरू केली. सशंक चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम सहार वक्षस्थलकस्तो श्रीम नमामि विष्णुम श्रीसा चतुर्भुजम श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगना विनाशा. आणि एवढा देव गदगद झाला भगवंताचं ते सगळं वर्णन ऐकल्यानंतर. आणि जगाच्या मालकाने आशीर्वाद दिला. आकाशाची वाणी सांगे सकळ, आकाशाची वाणी सांगे सकळ, आकाशाची वाणी सांगे सकळ, आकाशाची वाणी सांगे सकळ. सकळ मानसी करू नका, मानसी करू नका, मानसी करू नका. देवकीचा गर्भा येईल भगवान, देवकीच्या गर्भा येईल भगवान, देवकीचा गर्भा येईल देवकीच्या गर्भा येईल भगवान. रोषील प्रमाण काही रोषील प्रमाण काही भगवान, रोषील प्रमाण काही भगवान. जगाच्या मालकाची स्तुती ऐकल्यानंतर जगाचा मालक गदगद झाला आणि जगाच्या मालकाने सांगितलं हे बाबांनो काळजी करू नका. आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त. अवतार घ्यायचं ठरलं, देवता आनंदाने निघून गेले. पण अवतार घेणं एवढं सोपं आहे का महाराज? पक्ष स्थापन करायचं म्हणल्यानंतर कमीत कमी 10-20 आमदार पाहिजेत ना स्वतःची. सप्ताह करायचा म्हणल्यानंतर एकटा माणूस सप्ताह करणार आहे का? नाही नाही, त्याला टाळकरी लागतील, गायक लागतील, वादक लागतील, कीर्तनकार लागतील. मग एकटा कसा अवतार घेईल? भगवंत शेषाकडे गेले. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. शेष म्हणजे लक्ष्मणजी. लक्ष्मणजीने बाहेरूनच हात जोडले. ओ ओ ओ ओ मालक, मी सगळ्यांच्या नादी लागेल, तुमच्या नादी लागणार नाही का? अबे मागच्या जन्मात मी लहान भाऊ झालो प्रभू, मला 14 वर्ष उपवास करावा लागला. रामायणामध्ये खरा जर वनवास कोणाला घडला असेल तर उर्मिला मातेला घडलेला आहे आणि लक्ष्मणाला घडलेला आहे. सीतेला वनवास घडला नाहीये. आता तर आम्हाला काही काही असे अनुभव येतात. काही ठिकाणी चहा प्यायला गेलो तर काही मायमावल्या सांगतात महाराज माझ्या पोरीला सीतेसारखा वनवास, हिच्या पोरीला आणि सीतेसारखा वनवास. हिच्या पोरीच्या त्रासाला कंटाळून सासूबाईने पाशी घ्यायला असती तरी ही म्हणती माझ्या पोरीला सीतेसारखा वनवास आहे. आज वनवास राहिला नाही, काहीच नाही, सीता नाही, त्याच्यामुळे काही वनवासाचा विषय राहिलेला नाहीये. लक्ष देऊन कीर्तन ऐका. जगाच्या मालकाने सांगितलंय पूर्वी तू अनुज झाला कनिष्ठ सोशियले कष्ट मज सवे, आता तू वडील होईवा सर्वज्ञा पाळील मी आज्ञा तुझी पारे. आता तू मोठा मोठा भाऊ. आणि ठरलं महाराज वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका, कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली आणि आकाशवाणी झाली. ए कंसा
ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे. थोडा विको देत चालय कधी कधी. आता कंस राक्षसच होता. घेऊन या खडग माया धावला, माया धावला, खडग माराया धावला, खडग माराया धावला. तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. खडग माराया धावला, घेऊन या खडग माराया धावला, खडग माराया धावला, खडग माराया धावला. तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. विठ्ठल कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली, आकाशवाणी झाली. ए कंसा रे, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार रे तिच्या पोटी येणारा 8वं पोरग तुला मारणार आहे. खरं सांगा, इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा छोटासा प्रश्न आहे. आपल्या बहिणीचं पोरग आपल्याला मारणार आहे, आपल्या बहिणीचं पोरग आपला मर्डर करणार आहे, हे भावाला कळल्यानंतर तिला काही पैठणी दिल का महाराज? कंसच होतो. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचं, वसुदेवाने हात पकडला. रे कंसा, ती स्त्री आहे आणि महिलांची हत्या करणं शास्त्रामध्ये ब्रह्मपातक सांगितलेलं आहे. मारू नको तुला, तिच्या पोटी जे मुलं जन्माला येईल मी ते तुला आणून देतो. ठरल्याप्रमाणे कारागृहामध्ये ठेवलं. तुम्ही थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे, तुमच्या कीर्तन लक्षात येईल. ऐका, 2-3 वर्ष झाले सोन्यासारखं लेकरू झालं ना, वसुदेव घेऊन गेले. कोणाकडे गेले? कंसाकडे. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या, वडीलधारी मंडळी बसलेले, मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. कंस हा राक्षस होता का देव होता? हो, कंस कोण होता? माया राक्षस होता का देव होता? कोणीतरी असेल ना, तुमचा माम भाऊ होता, मावस भाऊ, कोणी असेल ना तुमचा, बोला की. कंस हा राक्षस होता. कोण होता? राक्षस होता. पण एक विनंती करतो तुम्हाला, कंस हा राक्षस असून सुद्धा तुमच्यानी माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. मग काही लोक म्हणतील, महाराज आम्ही कोण आहे? आपण नुसते राक्षस नाहीये, आपण सर्व महाराक्षस आहोत महाराज सगळे. तुम्ही म्हणसाल असं कसं बोलता? हो, अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता, आपण तर एवढे हलकट झालोय महाराज, गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलोय. सध्या देशाचं जर अरे या देशात जर मुलगीच जन्माला आली नाही तर देशाची संतती कशी वाढेल? हाही एक मोठा प्रश्न आहे ना. सगळ्याला असं वाटतं मला पोरच पाहिजेत. पोरं काय दिवे लावतात मला अजून काही कळलं नाही. तुम्हाला दशरथ माहिती आहे का? मंडपातला नाही. प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ, 4 पोरं होती त्या दशरथाला, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. मग दशरथासारख्या बापाला जर पोरानं पाणी पाजलं नाही तर आजकालच्या दशरथाने अपेक्षा करू नका. मी भागवत वाचलंय गड्यांनो.
तुम्ही आणि मी फक्त राक्षसांचे नावं खराब केले की रावण वाईट आहे, दुर्योधन वाईट आहे, हा वाईट आहे, तो वाईट आहे. पण मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सर्व मंडळीला आव्हान करतो, तुमच्यानी माझ्यापेक्षा 1000 पट राक्षस चांगले होते. अख्खं महाभारत वाचा, अख्खं भागवत वाचा, रामायण वाचा, गीता वाचा, सर्व ग्रंथ वाचा, 18 पुराण वाचा, 100 उपनिषद, 4 वेद, सगळं वाचा. यातल्या एका तरी राक्षस मला असा दाखवा की त्या राक्षसाने कधी एखाद्या 4-5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. एखादी कथा ऐकली का तुम्ही आणि मी? अजिबात नाही. मग राक्षसाने सुद्धा छोट्या मुलीवर अत्याचार केला नाही. आपण तर दररोज टीव्ही पाहिल्यानंतर एखाद्या मुलीवर अत्याचार पाहतो, एखाद्या छोट्याशा मुलीवर बलात्कार पाहतो. खरं सांगू का, लय दिवसापूर्वी राक्षसाचं रेकॉर्ड तुम्ही आणि मी तोडलेलं आहे गड्यांनो. एक सांगतो तुम्हाला, रावणाला 10 तोंड होते. किती तोंड होते? बोलत चला गड्या, किती तोंड होते? मग 10 तोंड म्हणल्यानंतर डोळे किती झाले? 10 इंदुनी 20. अख्खं रामायण वाचा, रावणाला 10 तोंड होते, 20 डोळे होते. पण रावणानं जन्मामध्ये फक्त एका मायमाऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं, तिचं नाव आहे सीता. अरे आपल्याला 2 असून सुद्धा आपल्याला कोणीच चांगलं दिसत नाही, म्हणून तो कोपर्डी सारखे बलात्कार महाराष्ट्रात घडायला लागले महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, राक्षसांचं फक्त नाव खराब आहे. तुम्ही राक्षसांचं रेकॉर्ड 20-25 वर्षापूर्वी कधीच मोडलेलं आहे महाराज. आपण नुसते राक्षस नाही, महाराक्षस आहोत. वसुदेव घेऊन गेल्यानंतर कंसाने विचार केला, मला तर 8वं मारणार आहे. पहिल्यानं काय केलं? पण नारदजी विचार करतात, पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकासी. जोपर्यंत याचं पाप परिपूर्ण होणार नाही तोपर्यंत जगाचा मालक अवतार घेणार नाही. 6ही मारित दुराचारी, 7वा जो गर्भयोग मायाने तन आश्चर्य करीत जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली. महाराज सांगतात, देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. विज्ञानही सांगतंय आणि अध्यात्म सुद्धा सांगतं. एखादी मुलगी प्रेग्नेंट असेल, एखादी मुलगी गर्भवती असेल आणि तिला जर 7वा, 8वा, 9वा महिना चालू असेल तर तिचा चेहरा एकदम गोरा पान दिसतो. याचं कारण काय आहे? त्या गर्भाचं तेज त्या मुलीच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. मला तुम्हाला एवढं सांगायचं, आपल्या घरी एखादं शंभर पोरग जन्माला यायचं असेल तर तुमची आणि माझी आई बहिणी एवढी गोड दिसती. ज्या मायमाऊलीच्या गर्भामध्ये जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असेल त्या मायमाऊलीचा चेहरा किती सुंदर दिसत असेल. नामदेवराय सांगतात, देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आणि भगवंताच्या अवताराची वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतू असे, कृष्ण पक्ष वसुनामदिती बुधवार असे. शुक सांगत असे परीक्षिती, अयोनी संभवनो हे काही श्रमे नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी धनी, कंसाशी कळेल माझ्या बाळासी. देवकी मातेचं रडणं पाहिल्यानंतर भगवंत म्हणतात, ए आई, ए माय, अगं रडू नको, कंस मला काय करणार आहे? मी त्याचं तेरसं खाल्लेलं आहे ग, तू ताण घेऊ नको, फक्त एक काम कर. नंदाच्या घराला, उचललेला कमळापती पायीची बंधने गळती. गोकुळामध्ये नेऊन ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांतना मामने उठती दूत. 8वा जन्माला कंस धावत पळत आला. देवकी माता सांगते, ए दादा,
अरे तो मुलगा नसून मुलगी रे, मुलगी तुला काय करणार आहे. पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळं ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेला, हातातून सटकली, आकाशवाणी झाली, तुझं लागे वधी उपजला माझा आधी. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू, गोकुळात येऊ आपण. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता माया. कितव्या वर्षी? 65व्या वर्षी. तुम्हाला तर 25व्या वर्षी झालं तरी अख्ख्या गावाला पेढे वाटता तुम्ही. पेढे घ्या, पेढे, पेढे घ्या, पेढे. कशाची? पोरं झाल्यावर पेढे वाटू नका. ज्यांनी ज्यांनी पोरं झाल्यावर पेढे वाटलेले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागले, म्हणून पोरं झाल्यावर पेढे वाटायचे. पेढे म्हातारपणी वाटा ज्या दिवशी पोरगा तुमची सेवा करल. पोरगा तुमचे काय झालं लोकांचं काही कळत नाही महाराज. तुम्हाला आणि मुलगा, तुम्हाला एकच मुलगा होतो तो एवढा आनंद आहे महाराज. कुत्र्याला एका एका टायमाला 10 पिले होतात. आहेच ना. तुम्हाला आणि मला श्रीखंड खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढा डुकराला विष्ठा खाण्यात आहे. भोगामध्ये अजिबात फरक नाहीये महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काय झालं लोकांची धारणा कळत नाहीये. ज्या गोष्टी आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानलं तर निश्चित जगाच्या मालकाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होईल. एका मायमाऊलीच्या नवऱ्यानं तिला सोन्याची नथ केली. काय केली? नथ केली. बरं ती काही लहान लोन नाही केली. आता इथं बघा या आईच्या नाकात बापरे बाप मोठीच्या मोठी. आता जर एखाद्या तरुण पोरीला दिली तर नाक गळून पडल महाराज. त्यांना नाकात नथ नाही ठेवण्यासाठी तेवढं वजनवी लागेल ना. आता त्या बघा बरं आईचं कुंकू बिंकू, हा जुनं काही जिजाई साहेब दिसायला लागले माझ्या बा ना. बरोबर आहे का नाही महाराज? जेवढं माता माऊलीच्या कपाळाला कुंकू मोठं तेवढं म्हातार गुडगुडी. या टिकल्यावाल्याचा मिळच नाही महाराज. मेला 50च्या पुढे कोणी माणसं जगेनच ना. म्हणून सौभाग्यवती स्त्री. आता तिनं सुंदर असं 1 तोळ्याची नथनी केली. आणि सगळ्या महिला मंडळीचा स्वभाव आहे, त्यांना कोणतीही वस्तू करा, जोपर्यंत शेजारची चांगली म्हणत नाही तोपर्यंत तिला झोप येत नाही. या अख्ख्या गल्लीन सांगू लागले, ए अगं ऐकलंस का, या वर्षी 50 लाखाचे द्राक्ष झाले माझ्या मालकाला आणि सोन्याची नथनी केली. ए अगं ऐकलंस का, सोन्याची नथनी केली. अख्ख्या गल्लीनं सांगत सुटली. आणि कबीर महाराज पुढून येत होते. कबीर महाराजाला म्हणू लागली, कबीर महाराज नुसती तुम्ही भजन करा, कीर्तन करा, टाळ वाजवा, पाखवाज वाजा, कधी बायकोला 1 ग्रॅम सोन्याचा मणी केला का? बघा माझ्या मालकाने मला सोन्याची नथनी केली. कबीर महाराज हसायला लागले आणि त्या मायमाऊलीकडे पाहून म्हणायला लागले, जिस यार ने नथनी दी. काय गोड आहे बघा ना. जिस यार ने नथनी दी उसे सुमिरे बारंबार, जिस यार ने नाक दिया उसे भूल गई. अगं वेडे, ज्या नवऱ्याने नथनी दिली त्याचा 1000 वेळेस नाव घेती, पण ज्या जगाच्या मालकाने तुला नाक दिलं त्याचं एकदा तर भजन कर. नाक जर दिलं नसतं का कानात गुतवली असती का नथनी? बरोबर आहे का नाही? म्हणून जगाच्या मालकाच्या सत्तेमध्ये काही काही गोष्टी मानत जा. त्याच्या सत्तेत जर सत्ता मानली तर जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारणच नाहीये. आणि सगळीकडे आनंद आहे महाराज. आणि कोणतीही गोष्ट गावात पचरायची असेल तर एखाद्या मायमाऊली जवळ घ्या आणि तिच्या कानात सांगा, माई तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. अख्ख्या जिल्ह्याला माहित होतं पण शब्द तो शिल्लक राहतो. तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू. आणि गोकुळामध्ये तेच झालंय. गवळण मनती हो मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती हो मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. धावती पुढे तांडवाची सुंदर. एक धावती पुढे तांडवाची सुंदर. यशोदेला मुलगा झालाय. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरणारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. एवढा आनंद आहे. घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. पण एकीकडे सुख आहे एकीकडे दुःख आहे.
कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचा गाव सुटला कंसाने तातडीने मीटिंग भरवली. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. तुम्हाला पुरुष मंडळी असं वाटत असेल की महिलांना आता सरकारने आरक्षण दिलं, द्वापार युगापासून या बिचाऱ्या कुठेही पुढे. आज सुद्धा माणसापेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. सेवेला सुद्धा पहा, जेवढ्या महिला तत्पर आहे तेवढे माणसं तत्पर नाहीये. तुम्ही महिलांवर एखादी जबाबदारी टाका, काही झालं तरी त्या जबाबदारी पार पाडतात. माणसाकडून ते शक्य होत नाहीये. बिचाऱ्यावर सरकारची सुद्धा कृपा आहे. सरकार सुद्धा लाडकी बहीण योजना, बरोबर आहे का नाही? या लाडकी बहिणीमुळेच तर बाकीचे सगळे पक्ष कोमात गेले ना मला, बरोबर आहे का नाही? लाडक्या बहिणीमुळेच गेले ना. म्हणून खूप सुंदर आहे. महिलांसारखं भाविक, महिलांसारखं धार्मिक, महिलांसारखं श्रद्धाळू या जगाच्या पाठीवर कोणीच नाहीये. आणि मग पुतण्याने विचार केला, दादा काल परवा जन्माला आलेलं पोरगण त्याला मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार केला आणि यशोदेकडे गेली. ए यशोदे, अगं बाळ झालं तुला सांगितलं नाही? यशोदा म्हणे खूप धावपळ होती ग, कळालंच नाही. आनंद उत्सव असल्यामुळे लक्षात राहिलं. कुठं आहे तुझं बाळ? यशोदा म्हणली आत्ता झोपी घातलंय ग, खूप रडत होतं. आणि देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, किती भोळी माय आहे माझी. माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार आहे महाराज. बवणीचं गिराईक किती का हलकट असेल त्याला वापस जाऊ देत. सापुताऱ्यात एक मायमावली वांगे विकत होती. काय विकत होती? वांगे. एक माणूस तिच्याकडे गेला, मावशी वांगे काय किलो आहे ग? ती म्हणली दादा 30 रुपये किलो आहे. हा म्हणला अगं महाशिवरात्रीचा उत्सव चालू आहे बाबांकड आणि मला सर्व लोकांना जेव घालायचंय, तुझे सगळे वांगे घेतो, 25 देतीस का? ती म्हणली बाबा नाही शक्य होतो, 27 ना घ्या ना, 3 रुपये कमी करते. हा म्हणायचा 25, ती म्हणायची 27. ती म्हणली दादा मला तुला वांगे द्यायचं नाही, दुसऱ्या दुकानावर जाय. माणूस बोलायला थोडा बोलबच्चन होता. म्हणे ए मावशी असं करू नको, माझ्या हातानं बवणी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझ्या टोपल्यात एकही वांग शिल्लक राहणार. आता मावशी थोडी बोलायला हुशार होती. म्हणे का रे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? हा तिला सांगत होता, मावशी माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हातानं गमवली ग, तुझं टोपलं भर वांगी काय घेऊन बसली. बवणीचं गिराईक परत जाऊ द्यायचं नाहीये. भगवान रडायला लागला. पुतना मावशी भगवंताकडे जाते आणि भगवंताला उचलते. पण भगवंताने पुतनेकडे पाहिलं आणि पुतनेने भगवंताकडे पाहिल्यानंतर भगवंतानं डोळे लावलेले. याचे भागवतामध्ये 25 कारण आहे. मी तुम्हाला 2-4 कारणं सांगतो. पहिलं कारण असं आहे, भगवंताच्या डोळ्यामध्ये एका डोळ्यामध्ये चंद्र आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य. ते चंद्र सूर्य विचार करतात एवढा गोड आहे माझा जगाचा मालक, आणि ही पापिनी याला मारण्यासाठी आली, हिचं तोंड पाहायचं आणि म्हणून डोळे लावले. दुसरं कारण असं सांगितलं जातं, भगवान तर विचार करतात मी तर इथं माखन मिश्री खाण्यासाठी आलो, आणि 4थ्या-5व्या दिवशी विष प्यायचं काम, विष पिण्याचं काम कोणाचं नाही, हे भोलेनाथाचं आहे. म्हणून डोळे लावून भगवान शंकराची प्रार्थना करायला लागले. 2. तिसरं कारण असं आहे, जरीही मला विष पाजण्यासाठी आली पण हिला स्तनपान करण्याचा अधिकार कसा प्राप्त झाला? मागच्या जन्मामध्ये ही बलीची मुलगी रत्नमाला होती. वामनाचं बटुरूप पाहिल्यानंतर तिने विचार केला, हा जर माझा मुलगा असता तर मी याला स्तनपान केलं असतं. पण वामनाने बलीला पाताळात घातल्यानंतर तीच रत्नमाला म्हणते, माझ्या स्तनामध्ये जर विष असतं तर मी याला विष पाजून काय केलं असतं? मारलं असतं. भगवंत म्हणे काळजी करू नको, या तुझ्या दोन्ही इच्छा मी द्वापारयुगात पूर्ण करतो. आणि 4थं कारण असं आहे, देव विचार करतात जरीही मला विष पाजण्यासाठी आली पण काम तर आईच करते ना. जगातली कोणती सुंदर स्त्री स्तनपान नाही करू शकत. स्तनपान फक्त लेकराला कोण करू शकते? आई करू शकते. मग जी मुक्ती यशोदा मातेला काही दिवसानंतर द्यायची होती, ती सायुज्यता मुक्ती पुतनेला सहज देऊन टाकली. ज्ञानोबराय सांगतात, तू आसन का अधिकाची नि माने, सायुज्य सौर सुधिदला पुतनेची विषयाची नि स्तनपाने मारू आली. भगवंताला उचललं, विष पेलं, दूध पेलं, पंचप्राण ओढा लागल्यानंतर देव पुतना घाबरली. देवा सोड, सा मुंच मुंचालमिती प्रभासिनी स्विड्डमाला अखिल जीव मर्मिणी विवृत्त नेत्रे चरणो भुज महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदहा. रुरोध करायला लागली, देवा सोड, देवा सोड, देवा सोड. पुतनेला देवानं सांगितलं, पुतने पहिलं तर मी कोणाला धरत नाही, आणि एकदा धरलं तर मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदाय नमो नमः. पुतना मारली, माबळ भट्ट मारला, विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले, धोत्र गळाले, अग बघ रिटा मारिला बाळपणी अवघी दत्ते खानी बुडविली. काल्याच्या कीर्तनामध्ये राक्षसाचं वर्णन करत जाऊ नये. आणि आता जगाचा मालक रांगायला लागला. तळवे तळ हात टेकीत
माझे कवळ उघडिले येणे सिंके वो तोडिले दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणत जाते धरून कृष्णासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी रांगायला लागलाय रांगता रांगता गल्ली बोळीत फिरायला लागला गल्ली बोळीत फिरायला लागल्यानंतर सगळ्या पोरांच्या तब्येती पाहिल्या पोरं सगळे वाळून गेले होते पोरांना विचारलं का रे पोरांनो पोरं म्हणले काय देवा अरे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले पोरांनी सांगितलं देवा जेवढं काही दही दूध तूप लोणी तेवढं सगळं डेअरीला जातं डेअरीला काही राहत नाहीये मग भगवंताने सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि पहिलं आव्हान भगवंताने गोपाळांना केलंय अभंगाचं पहिलं याल तरी यारे लागे 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 लागे याल तरी यारे लागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज देतो बसणारे मंडळी मला तुम्हाला विनंती करायची की जीवनामध्ये परिपूर्ण होण्यासाठी माणसानं दोन माणसाच्या मागे गेलं पाहिजे एक तर साधूच्या मागे गेलं पाहिजेत एक नाही तर देवाच्या मागे गेलं पाहिजेत का अरे माणसाने माणसाच्या मागे जाणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं आणि रातभरी वनमेला असा कार्यक्रम जगातला प्रत्येक जीव हा जर अपूर्ण आहे तो अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही महाराज म्हणून जीवनामध्ये दोन गोष्टी माझ्या काळजावर लिहून ठेवा परिपूर्ण व्हायचं असेल जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक तर देवाच्या मागे जा आणि दोनच लोक असे तुमच्यावर कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रेम करतात आईशी कळवळ्याची जाती घरी लाभावी न आई सुद्धा मुलावर प्रेम करते पण त्या प्रेमामध्ये तिच्या काय आहे स्वार्थ आहे माये बापे सांभाळी लोभा कारणे पाळी ती आईला सुद्धा असं वाटतं की म्हातारपणी माझ्या पोरानं मला जपलं पाहिजेत म्हातारपणी माझ्या पोराने माझं संगोपन केलं पाहिजेत पण देवानं आणि संतांनी तुमच्याने माझ्याकडून काय अपेक्षा केली अरे ज्या जगद्गुरु तुकोबांनी पंचमवेद असा गाथा दिलाय तुमच्याने माझ्यासाठी या माथ्यानं त्या गाथेचं स्वागत नाही केलं या माथ्याने गाथा पाण्यात बुडवला तरी तुकोबरायचे 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये पण एका या अभंगामध्ये तुम्हाला शाप नाही दिला ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी दिली चांगदेव 65 दिली अमृत अनुभव दिला हरिपाठ दिला एवढे सुंदर ग्रंथ तुमच्याने माझ्यासाठी दिले पण 9030 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी अशी दाखवा की त्याच्यामध्ये ज्ञानोबरांनी तुम्हाला शाप दिला नाही उलट आपल्या सद्गुरूंना मागत असताना सांगतात की किंबहुना सर्व पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदिपुरखी अखंडित महात्मा त्यालाच म्हणा महान यश आत्मासह महात्मा ज्याचा बोध व्यापक आहे ज्याचे विचार व्यापक आहे जो सर्वांना समाविष्ट करून घेतो त्याला महात्मा म्हणतात त्याला संत म्हणतात त्याला साधू म्हणतात महाराज तुम्ही आणि मी भाग्यवान आहोत की स्वामीजींची सेवा करण्याचा योग तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय महाराज मी 2-4 वर्षापूर्वी एकदा सेवा केली होती मी नारदाच्या गादीवर सांगतो स्वामी तुमच्याकडे बघितल्यानंतर कोणाला काय वाटतं कोणाला काय वाटतं कोणाला काय वाटतं हे ज्याच्या त्याच्या भक्तीचा आणि ज्याच्या त्याच्या नजरेचा भाग आहे पण तुमच्याकडे पाहिलं की जेवढे काही मंडळी आहे जेवढ्या काही माता मावल्या आहे जसं एखाद्या लेकरांना आपल्या आईकडे पाहिलं की समाधान वाटतं ते तुमच्या चेहऱ्याकडे महाराज मी असा कीर्तनकार आहे की मी चुकून कधीच कोणाचं वर्णन करत नाही महाराज मला आवडत नाही त्या गोष्टी याचं कारण
पण काही गोष्टीचा अनुभव आहे महाराज. आम्ही कीर्तनातून जनजागृती करतोय, बरोबर आहे का नाही? कीर्तनातून लोकांना व्यसनापासून दूर करतोय, कीर्तनातून लोकांना माळी घालतोय, लोकांना सांगतो चांगलं वागा, वाईट वागू नका, व्यसन करू नका. पण महाराज, कीर्तनकार समाजाचे दुःख निवारण करू शकतो, पण ज्या दिवशी कीर्तनकाराच्या जीवनामध्ये दुःख येईल त्यावेळेस ते दुःख निवारण करण्याचं काम ही माय करते. म्हणून सगळे महाराज मंडळी, मला आमच्या वासुदेव दादांनी सांगितलं म्हणे महाराज तारीख घ्यावं लागती. आता तारीख घ्यावं लागती, मलाही आनंद होता. आता कोणत्या लेकराला आपल्या मायकडे जाताना दुःख होईल हो महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून तुमच्याकडे येताना खूप आनंद वाटतोय आणि खूप चांगलं आहे महाराज. साधूचा जन्म हा लोक कल्याणासाठी असतो. बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. ज्ञानोबराय तुकोबरावर प्रेम करणारे लोक ज्यार्थी एवढ्या आदराने आपली सेवा करतात, त्यार्थी निश्चित आम्हाला दोन माया भेटल्या. एक ज्ञानोबराय भेटली, बरोबर आहे का नाही? ज्ञानोबराय सोडून आम्ही कोणाला माय म्हणत? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आणि तदनंतर हक्काचं ठिकाण म्हणून आमच्यासारखे कीर्तनकार, गायक, वादक, महाराज मंडळी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचण असती आणि ती अडचण सोडवण्याचं काम फक्त या जगामध्ये संत महात्मे करतात. म्हणून माझी विनंती, संताच्या मागं जा. आणि जर नाही संताच्या मागं गेले तर देवाच्या मागं जा. माणसाच्या मागं जाऊन काय फायदा हो? हल्ली लोक माणसाकडून अपेक्षा करतात आणि माणसं तुमची इच्छा पूर्ण करू शकतच नाही. कारण जगातला जीव हा प्रत्येक अपूर्ण आहे, दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई. आणि सुखरूप ऐसे तुझे कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. तुकोबराने सांगितलं, हे बाबांनो, आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, कधी ना आटणारं सुख प्राप्त करायचं ना. मग मी सांगतो, याल तरी या रे लागे अवगे माझ्या मागे मागे. असं केल्यानंतर फायदा काय? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगात. सांगतात, ओ तुम्ही जर माझ्या मागे आले तर आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पण हे करण्यासाठी हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. काला काला म्हणजे नेमकं काल्याचा अर्थ तरी काय हो? कीर्तनकाराने यायचं दही अंडी फोडायची, तुम्ही प्रसाद घ्यायचं निघून जायचं, याला काला म्हणत नाहीये. काला या शब्दाचा अर्थ तुम्ही अंतकरणावर लिहून ठेवा. अंतकरणातले विकार नष्ट करून, अंतकरणातला जातीवाद नष्ट करून, अंतकरणातला भेद नष्ट करून, अंतकरणातलं राजकारण नष्ट करून सर्वांनी एका धर्माच्या ध्वजेखाली येऊन भगवंताचं चिंतन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा कला आहे. तुका म्हणे सांडा घाटे नका भरू. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, हापशावर पाणी भरायला जर गेल्या तर रिकामा हंडा घेऊन जाता का भरलेला? माया हो, पाणी भरता का नवरे भरतात पाणी? रिकामा हंडा घेऊन जावं लागतं का भरलेला हंडा? रिकामा हंडा घेऊन जा, हापसा हंडा भरल. आणि भरलेला हंडा जर आपच्या खाली लावल्यानं हापसत बसलं त्यातलं पाणी सांडल पण हंडा भरणार. एक माय माऊली अति हुशार होती, तिनं हंडा आपशी खाली लावला, 4 महिने आपसला पण हंडा भरला नाहीये. अतिशहाणी होती, तिनं हंडा काय ठेवला होता? उबडा ठेवला होता, उलटा.
कीर्तनाला येत असताना, भागवताला येत असताना, रामायणाला येत असताना आपल्या अंतकरण रूपी जो हंडा आहे ना, त्यातले काम, क्रोध, मद, मत्सर सगळं काढून टाका. आणि ज्या वेळेस तुम्ही मोकळं अंतकरण करून या धर्म मंडपामध्ये येऊन बसताना, तर स्वामीच्या आशीर्वादाने तुमच्या अंतकरणात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ज्ञान मिळाल्यानंतर निश्चित चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. अंतकरणातले विकार नष्ट करा. आणि अंतकरणातले विकार नष्ट करून सर्वांनी एकत्रित येऊन भगवंताचं भजन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा कला. विठोबा कुमार
बारको माझी बारको माझी विठो 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 बारको माझी विठोबार कुमारी 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले 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 नमः तेने नका भरू पोटे आजे देतो पोटवरी पुरे म्हणाल तो वरी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. भगवंताने अनेक प्रकारचे चरित्र केलेले आहे. त्यामध्ये रांग तरंगणी चोरी तरोनी धावनी धरती गौ हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. अनेक प्रकारच्या खोड्या केल्यानंतर काही गवळणी यशोदेकडे गेल्या. यशोदे तुझ्या पोराला समजून सांग रात्री आमच्या घरी येतंय दही दूध तुपलोनी खातंय शिंक तोडतंय. यशोदा म्हणली अगं रात्री सू आल्यानंतर ते मला उठवतं तुमचं सिंक किती मोठं माझं पोरग किती छोटं. जगातली कोणतीच माय अशी नाहीये की त्या आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटेल. यशोदा त्या गवळणीला सांगू लागली बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोजिरवाने काय सांगत ग राहणे ग गोकुळच्या नारी. सगळ्या गवळणी म्हणू लागल्या 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ कालटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या डाल गजा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याची पोटी लागता गे याचे पाठी तुमची एवढीच रीत पोटी गे गोकुळच्या
वनाच्या नारी. नाराज झाल्या गवळणी. काही यशोदेला काही म्हणू लागल्या, ए यशोदे तुझ्या पोराला समजून सांग. किती गवळणीने गाराणे केले. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा काना. कोटवर सोसू दिंगाना. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहीसी. गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटेना. दोघं नवरा बायको जवळ जवळ झोपलेले होते. तिच्या वेणीची त्याच्या दाढीची गाठ बांधून दिली. सकाळी 4 वाजता ज्या वेळेस हा गवळ्या गाईचं शेण सडा सावर्जन करण्यासाठी उठवला तर त्यावेळेस त्याच्या दाढीला झटका बसला. हा म्हणतो का गे मस्त ऊन या मातली धांगडी करी ओढा ओढी मजा लागी. याच्या दाढीला झटका बसला आणि तिच्या वेणीलाही झटका बसला. हा म्हणायचा तू दाढी ओढली आणि ती म्हणायची तुम्ही वेणी ओढली. उजेडात जाऊन पाहिली गाठ. का ग त्या किशण्याला काही म्हणली होती का? हो म्हणे त्यानं माझ्या घरी यावं मी त्याला बांधून टाकते. कशाला त्याच्या नादी लागली? अगं त्याच्या नादी रावण लागला मातीत गेलाय. त्याच्या नादी कुंभकर्ण लागला. देवाच्या ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते लोक या जगात शिल्लक राहिले. बरं दोघांचं असं होतं बायको होती 5.5 फूट आणि हे होतं 3.5 फूट. माझी विनंती गड्यानो तुम्हाला ज्यांचे झाले ते नका डबल करू पण लग्न करत असताना काही गोष्टीच्या माणसाने पाहिलं पाहिजे. 3 गोष्टी लिहून ठेवा माझ्या. तुम्ही म्हणसाल तुम्हाला कसं काय एवढी माहिती आहे? विवाह या विषयावर PhD केलेला महाराज मी खरं सांगतो तुम्हाला. ऐका लक्ष देऊन. पहिली गोष्ट आपल्यापेक्षा श्रीमंत बापाची पोरगी कधीच करायची नाही. 1 आपल्यापेक्षा सुंदर बायको कधीच करायची नाही. 2 आणि आपल्यापेक्षा उंच बायको कधीच करायची नाही. 3 तुम्ही म्हणसाल महाराज का हो? उंच जर बायको केली तुमचे तिचे भांडणं लागले तिच्या तोंडात मारायचं असलं की उडी मारावं लागते. बारकी असली तर कधी हाणते. त्याच्यामुळे छोटी बायको करायची. आपल्यापेक्षा श्रीमंत बापाची का करायची नाही? तुम्हाला 10,000 रुपये जरी सप्त्याचे आले तरी तिचे 9,000 ब्युटी पार्लरला जातात. त्याच्यामुळे काळी सावळी असली तरी चालते. काही जास्त ताण नका घेऊ. गोरी ही 30 त्रास देणारे आणि काळी सुद्धा 30 त्रास देणारे. आणि आपल्यापेक्षा श्रीमंत बापाची का करायची नाही? ती सारखं तुम्हाला हलकटासारखं बोलल. अबे तुझ्या घरी काय होतं? अंडरवेल सुद्धा माझ्या बापाने दिली लग्नामध्ये. त्याच्यामुळे गरीबाची पोरगी करायची. आता या दोघांचं असं होतं बायको होती उंच ते होतं बुटकं. कसं तरी उठत बसत देवाकडे गेले. देवाला सांगितलं हे देवा आता परत तुझ्या नादी लागणार. कृपा कटाक्षेने हाळले. नुसतं बघितल्याबरोबर दोघांची गाठ सुटली. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या नाथबाबा एका ठिकाणी सांगतात. आवरी आवरी आपुला काना धमकावी तोले की सुनासी. कोठे लोणी सांग आमासी. न सांगता वासुरे सोडी विदिसी. आपण खातो दही दूध तुप लोणी. हात पुसतो सुनेच्या मुखाला गोनी. एका जनार्दनी करी करणी. जातो पळोनी तेथोनिया. बसणारे सर्व हिंदू बांधव माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राकडे बघत असताना काम दृष्टीने पाहू नका. कामावर विजय मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. मला तर वाईट वाटतं ज्याही वेळेस लोक आरोप घेतात ज्याही वेळेस लोक संशय घेतात त्यावेळेस फक्त आणि फक्त हिंदू धर्मावरच घेतात. बसणाऱ्या मंडळीला माझं एक आव्हान आहे. एखाद्या मुस्लिम माणसासोबत मैत्री करा आणि त्याच्यासोबत मस्जिद मध्ये जा आणि तो कसा नमाज पडतो एकदा तुमच्या डोळ्यांनी पहा. मुस्लिम समाजाचा मनुष्य नमाज पडत असताना त्याच्या समोर अल्ला नावाचा फोटो नाहीये. अल्ला नावाची मूर्ती नाहीये. अल्ला नावाचा पुतळा नाहीये. तो फक्त एका भीतीकडे पाहून नमाज पडतो. तरी देशातल्या नव्हे जगातल्या 100% मुस्लिमांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. अरे तुम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिरात गेले तरी प्रभू रामचंद्रावर डाऊट घेता. तुम्ही भोलेनाथाच्या मंदिरात जरी गेले
तरी भोलेनाथाच्या मंदिराविषयी चुकीचं बोलता. मी तर भगवंताला हे सांगतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. हिंदू धर्माचा जर अभ्यास केला तर जेवढं हिंदू धर्मातल्या लोकांनी हिंदू धर्माचं चुकीचे विधान केलेले तेवढे दुसरे कोणीच केले नाहीये. प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. अशी एक क्लिप मला दाखवा की एखाद्या ख्रिश्चन माणसाच्या विरोधात कधी चुकीची कमेंट केली नाही. एखाद्या मुस्लिम माणसाने कधी मुस्लिम धर्माच्या विरोधात कमेंट केली? अजिबात नाही. एखाद्या जैन माणसाने कधी जैन धर्माच्या विरोधात कमेंट केली? अजिबात नाहीये. बाकीच्या धर्माचे लोक बाकीच्या धर्माच्या विरोधात बोलत नाहीये. हे जेवढे दलिंदर जन्माला आले तेवढे फक्त माझ्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आले. छत्रपती विषयी बोलणारे लोक आपलेच, ज्ञानोबराय तुकोबराय विषयी बोलणारे लोक आपलेच, साधू संतांविषयी बोलणारे लोक आपलेच. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपण आपल्या मंडळीचा आदर केला पाहिजे. अरे पुढारी मेल्यानंतर देशाचं नुकसान नाही होत, कारण पुढारी मेल्यानंतर त्याच्या घरात दुसरा पुढारी तयार असतो. पण एखादा साधू जन्मण्यासाठी, एखादा संत जन्मण्यासाठी, एखादा महात्मा जन्मण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं महाराज. तेव्हा कुठे असे महात्मे संत जन्माला येतात? एवढ्या सहजासहजी कसं येईल? अहो हे जंगल आहे महाराज, इथं जनावर येणार नाही, एवढं खराब वातावरण इकडं, बरोबर आहे का नाही? पण अशा जंगलामध्ये सुद्धा एवढं सुंदरमय मंगलमय वातावरण पुढारी नाही करू शकत. तो फार्म हाऊस बांधू शकतो जंगलामध्ये, बरोबर आहे का नाही? पण जंगलामध्ये सुद्धा गोकुळासारखं वातावरण स्वामीजीने केलं. म्हणून स्वामीजी सारखे लोक जन्माला येण्यासाठी हजारो पुण्याचं वर्ष लागतात. तेव्हा कुठं पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. आणि तर बघा ना महाराज, इथं ज्यांना मराठी येत नाही तेही येतात, ज्यांना हिंदी येत नाही तेही येतात. ऐराणी इथं जे, मराठी इथं जे, गुजराती इथं, सकळांशी येथे आहे अधिकार. मी पहिल्यांदा ज्यावेळेस स्वामीजींना भेटलो त्यावेळेस स्वामीजींना त्यावेळेस मराठी जमत नव्हती, आता चांगली जमायला लागली, बरोबर आहे का नाही? कारण त्यांना दोन्ही मतदारसंघ सांभाळायचे, गुजरातही सांभाळायचा आहे आणि महाराष्ट्र सुद्धा सांभाळायचा आहे. का? गुजरातमध्ये तर त्यांचं आहेच, आता आश्रमच गुजरातमध्ये, पण सर्वात जास्त प्रेम करणारा शिष्य परिवार म्हणजे घाटाच्या खालचेही सांभाळायचे आणि घाटाच्या वरचेही सांभाळायचे. महाराष्ट्रीयन मंडळीमध्ये आमच्या महाराज लोकांनी भरपूर ठिकाणी स्वामीजींना घेऊन गेले. म्हणून मराठी सुद्धा आता चांगल्या प्रकारे जमायला लागली. आणि साधूला काय जमू शकत नाही? अरे ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषेचा केला से गौरव. साधूला काही अशक्य नाही, सर्व शक्य आहे. म्हणून मला विनंती करायची गड्यांनो तुम्हाला, अनेक प्रकारच्या खोड्या भगवंताच्या आहे. खोड्या करू 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 ज्यावेळेस सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या, एक तोत्री गवळण यशोदेकडे गेली आणि यशोदेला सांगू लागली, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. यशोदा म्हणली, काय सांगू काय सांगू, काय लवकर उरक, रात्री किती लेट झालं, 2:30 वाजता झोपलोय आपण. किती वाजता? 2:30 वाजता झोपलो. ऐक, जात होते यमुना पानिया, वाटेत भेटला थावला, सावळा नाही थावला, दोईवल तोपी मैल पुचाचिन खांद्यावली कामला, तेने माझी तेली तवाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता धतुलून पललीन दोईची धादल फुटली. घागर फुटली ना, घागर घेऊन जाय, माझ्या लेकराला काही बोलू नको. माझे दुल दे फुटले, मग मी ललत बथले, तिकलून आले छालंग पाणीन मला पोता ती धरले. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. त्यावेळेस खोड्या वाढल्या, त्यावेळेस यशोदेने विचार केला, भाऊ बाळा आता तू घरी राहायचं नाही. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना, घेऊन जाय खेळे नंदाचा काना, विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज सांगतात. हमामा पोरा तुम्हारी वादे
बै सुजे होई के ठाई बहु केली वन वन पाय मिठी झाला भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केला पहिला काला यमुनेच्या किनारी केला बिभ्रत वेणुम जठरपटयो शृंग वेत्रेचे कक्षय वामे पान मसलंग तत्फलांगिलिषु तिष्ठन्मध्ये सुपरी सूर्यो हासय नर्मभि स्वै स्वर्गे लोके मिषति भुभुज यज्ञ भुगवाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय तोच काला माझ्या ज्ञानोबराय तुकोबराने एकच ताळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा आणि तोच काला अनेक रूपी महाराजांच्या कृपेने अनेक वर्षापासून या शिवरात्रीच्या महाउत्सवावर आपण या ठिकाणी साजरा करतोय म्हणून सर्वांना माझी विनंती करायची गड्यांनो जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला आणि मला संताची गरज आहे तुमचं आणि माझं जीवन लोखंडासारखं आहे महाराज काय लोखंडासारखं आहे आणि लोखंडाला जर असं वाटत असेल आपल्या जीवनाचं सोनं व्हावं तर लोखंडाची इच्छा जरी नसली तरी लोखंडाने परिसाकडे गेलं पाहिजे महाराज कशाकडे गेलं पाहिजेत परिसाकडे गेलं पाहिजे आणि स्वामीजी म्हणजे परीस आहे महाराज काय परीस आहे दरबार हजारो देखे लेकिन ऐसा कोई दरबार नाही इथं प्रत्येक समस्येचे समाधान तुम्हाला भेटतंय महाराज कोणी कोणतीही अडचण घेऊन या कोणी कोणतीही तक्रार घेऊन या अरे माणसं रडत येतात आणि हसत जातात ही ताकद जर कोणाची असेल तर आमच्या भोलेनाथ दादाची महाराज बरोबर आहे का नाही भोलेनाथ बाबाच्या कृपेमुळं एवढं सुंदर हे सर्व आपल्याला पाहायला भेटतंय खूप सुंदर आहे म्हणून तुम्ही सर्व मंडळी येता सहकार्य करता मी रात्री आलो तर सगळीकडे लोकच दिसत होते महाराज मला रस्त्यानं लोक सगळ्या जंगलात लोकच झोपलेले होते मला यांना काही ताण आहे का आता काय ताण घेणार आहे महाराज नागदेवतेचा अवतारच आहे तर बाकीच्या लोकांना ताण घ्यायचं काही कारणच नाही ना महाराज बरोबर आहे का नाही आता देवताच जर आपली म्हणल्यानंतर देवतेचं आता नागदेवताच जर आपली असेल तर लेकरायला काही घाय भरायचं काम नाहीये जिकडं तिकडं महाराज जसं चंद्रभागेच्या वाळवंटात लोक होते का कोणी दात घासत होतं कोणी उठत होतं मी सकाळी 6:30 आलोय बरोबर आहे का नाही रात्रभर काल एवढा सुंदर भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव साजरा केला आज वास्तविक पाहायला गेलं तर माझं कीर्तन खूप दूर होतं तिकडं चंद्रपूर यवतमाळच्या पुढं कीर्तन आहे संध्याकाळचं पण आमच्या वासुदेव दादांनी सांगितलं की स्वामीजींची इच्छा आहे तुमचं कीर्तन मी लगेच हो म्हणलो कारण की रात्री कुठं साताऱ्याकडं तिथून इथं यायचं आणि इथून तिकडं जायचं पण बाबांची सेवा करण्याचा योग अरे बघा समाजामध्ये कीर्तन करणं वेगळं आहे पुढाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणं वेगळं आहे बाकीच्या ठिकाणी कीर्तन करणं वेगळं आणि एखाद्या महात्म्याच्या दरबारामध्ये सेवा करणं वेगळी महाराज म्हणून मी स्वामीजींच्या दर्शनासाठी आलो कीर्तन तर दररोजच आहे महाराज बरोबर आहे की आपल्या पाचीलाच पुजलेलं आहे ते सकाळ दुपार संध्याकाळ पण मलाही बऱ्याचशा दिवसापासून स्वामीजींचं दर्शन घ्यायची इच्छा होती भोलेनाथाच्या कृपेने तीही इच्छा माझी पूर्ण झाली मला बसणाऱ्या मंडळीला एवढीच विनंती करायची सर्वांनी एकत्रित या देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा जीवनामध्ये व्यसन नका करू भारताला पाकिस्तानपासून भीती नाहीये भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये आणि भारताला आतंकवाद्यापासूनही भीती नाहीये भारताला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल हिंदूंनो तर फक्त ती व्यसनापासून आहे म्हणून दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है जीवनामध्ये व्यसन नका करू गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात तुमचा आणि माझा पहिला प्रश्न निर्माण होतो की कोणता झेंडा घेऊ हाती तुमचा आणि माझा एकच झेंडा आहे ती म्हणजे भगवा ध्वज काही लोक म्हणतील ते बीजेपीचं आहे अरे बीजेपी जन्माला येऊनच 150-100 वर्ष झाली असेल शिवसेना जन्माला येऊनच 100 वर्ष झाली असेल 700 वर्षापूर्वी सुद्धा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या खांद्यावर फक्त भगवीच पताका होती आपण सर्व कसे आहोत भगवा पताकाचे सर्व मंडळी काय आहोत भक्त आहोत म्हणून सर्वांना माझी विनंती आहे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा सर्वांनी एकत्रित या तुम्ही सर्व मंडळी येता म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे स्वामीजींची सेवा करण्याचा योग तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतोय महाराज म्हणून मला सुद्धा आज माझं भाग्य उदयन बहुजन्म समर्जित येईन सतसंग मंचलबते पुरुषो विदावय अज्ञान हेतुकृत मोहम्मद अंधकारणाशं विदाय ही तदो देते विवेका भागवतकार सांगतात अनेक जन्माचं पुण्य उदयाला आल्यानंतर माणसाला साधूची सेवा घडते भगवंताची सेवा घडते आज माझंही पुण्य उदयाला आलं आणि तुमचंही पुण्य उदयाला आलं म्हणून तुम्हाला आणि मला भगवंताची सेवा करण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त झालाय जो काला माझ्या भगवंताने यमुनेच्या किनारी केलाय तोच काला चंद्रभागेच्या तरी ज्ञानोबराय तुकोबरायांनी केला आणि तोच काला स्वामीच्या आशीर्वादाने आपण खूप आनंदानं साजरा करत आहोत म्हणून एकदा साधू संतांचं प्रेमानं भजन ज्ञानेश्वर माऊली
विसरते करून घ्यावे तुम्ही ते विनवे तसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नो अंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली सेवा भगवंताच्या चरणी स्वामीजींच्या चरणी समर्पित करायची. कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या वारकरी संप्रदायाचे सर्वच महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला, माझे गुरुबंधू, आम्ही लहानपणी आळंदीला सोबत होतो पक्वा शिकायला, आमचे वासुदेव दादा, तेही आहे. सपत्नीक सेवा करायला 5 दिवस आहे. हे तसे सुगीचे दिवस आहे बरं आमचे. महाशिवरात्र म्हणजे दररोजचे 2-2, 4-4 कीर्तनं सोडून दोघं नवरा बायको स्वामीजींच्या सेवेसाठी, त्यांच्या भगिनीसुद्धा इथं आहेत. हे सर्व मंडळी फक्त स्वामीजींवर प्रेम करतात. स्वामीजींना फक्त एवढीच विनंती करायची, स्वामीजी आम्ही संप्रदायाची सेवा करतो, भगवंताच्या कृपेनं सगळं काही आमच्याकडे आहे, फक्त एक आशीर्वाद आमच्यासारख्या लेकरांना तुम्ही द्या की संप्रदायाची सेवा करत असताना अशी कोणतीच गोष्ट आमच्या जीवनातून घडू देऊ नका की जेणेकरून संप्रदायाचं नाव जाईल. बस एवढा जर तुम्ही आशीर्वाद दिला ना, बाकीच्या गोष्टी आम्हाला प्रारब्धानं भेटणारच आहे महाराज. बरोबर आहे का नाही? ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं सगळे काही गोष्टी आपल्या प्रारब्धात नसल्या तरी त्या घडतात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा. अरे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी. तुकोबराय सारखा महात्मा सुद्धा संतांवर ओझ टाकतो. याचं कारण काय आहे? तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. एकदा साधूने ठरवलं माणसाचा उद्धार करायचा, देवाची इच्छा असो नसो, देवाला त्या माणसाचा उद्धार करावाच लागतो. म्हणून तुमच्यासारख्या आईने जर आमच्यासारख्या लेकरांच्या हाताला धरलं तर निश्चित आमची संसाररूपी नौका पैल तीराला जाईल. एवढीच मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.